नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. मागच्या काही भागांमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे भाग पाहतोय. पेरणीचा कालावधी, शेतामध्ये उत्पन्न कसं वाढवावं याबद्दल माहिती सांगितली. आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो म्हणजे गाईचा गोठा. बरीच मंडळी गुरं पाळतात, गाई गुरं पाळतात. काहींना व्यवसायासाठी पाळायची असतात, तर काहींना हाऊस म्हणून पाळायची असतात, तर काहींना गाईप्रती असलेली श्रद्धा म्हणून गाई पाळायची असतात. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की हल्ली छोट्या छोट्या पुंगनूर गाई घरामध्ये देखील पाळल्या जातात. अगदी फ्लॅटमध्ये माझ्या मित्रांनी पाळली. परंतु जेव्हा शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी, गाई जेव्हा पाळतो, म्हशी जेव्हा पाळतो, जनावरं गोठा जेव्हा करतो, तेव्हा अर्थातच उत्पन्नाच्या हिशोबाने त्याच्याकडे बघितलं जातं. तेव्हा बऱ्याचदा असं पाहता येतं की जनावरांचा गोठा कसा असावा कळत नाही. जनावर तिथं जगत नाही, दूध कमी देतात, जनावरं एकमेकांशी भांडतात, आजारी पडतात, मरतात. पण नेहमी प्रश्न पडतो की वास्तुशास्त्रामध्ये तर असं म्हणतात की जिथं गाय फिरते तिथली वास्तू शुद्ध होते, जिथं गोमूत्र शिंपडलं जातं ती वास्तू पवित्र होते. मग गाईच्या गोठ्यामध्ये जर गाय बांधलेली असते तरीसुद्धा शेतकऱ्याला या गोठ्यापासून फायदे का बरं होत नाही? का त्याची जनावरं आजारी पडतात? गोठ्यामध्ये गायी जास्ती असल्या तरीसुद्धा मग गोठ्याला वास्तुदोष असला तर तो दूर नाही का होत जर त्या गायीची गोठ्यामध्ये आहेत? असाही काहींचा प्रश्न असतो. आणि आज त्याच विषयावर जाणून घेण्यासाठी आपण भेटत आहोत. आणि ही माहिती समजून घेण्याआधी तुम्हाला माहिती आहे मला काय हवं असतं. मी तुमच्या सर्वांचा आवडता, लाडका आणि प्रेमाचा आनंदी माणूस. आणि तुमच्या हृदयात मला स्थान दिलं पाहिजे. आणि हल्ली प्रत्येकाचं हृदय म्हणजे त्याचा मोबाईल झाला आहे. आणि म्हणून मोबाईलवरती किंवा कुठेही तुम्ही हा जर कार्यक्रम बघत असाल तर अर्थात लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आज आपण पाहूयात गोठ्याचं वास्तुशास्त्रीय गणित. वास्तुशास्त्रानुसार गोठा शक्यतो पश्चिम, वायव्य किंवा दक्षिण दिशेच्या भागात असावा. ईशान्य दिशा किंवा आग्नेय दिशेला गोठा करणं टाळा. गोठ्याचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्यास सकाळचा सूर्यप्रकाश सहजपणे आत येतो आणि हा सूर्यप्रकाश जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. गोठ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा आणि प्रकाश. गोठ्याचं छप्पर उंच असावं. चारही बाजूंनी हवा खेळती राहील अशी त्याची रचना असावी. गोठा पूर्णपणे बंदिस्त नसावा. पावसाळा, थंडी किंवा उन्हाळ्यात संरक्षण मिळेल अशी व्यवस्था असावी, पण त्याच वेळेस ताजी हवा सतत मिळत राहिली पाहिजे. गोठ्यातील जमिनीचा जो उतार आहे पाणी टाकल्यानंतर, तो उतार ईशान्य किंवा उत्तर दिशेकडे असणं हितावह मानलं जातं. त्यामुळे आपण स्वच्छता जेव्हा करतो तेव्हा ते पाणी, गोमूत्र किंवा जे काही मलमूत्र आहे, जे शेण आहे, ते सहज बाहेर पडतं. गोठ्यात कुठेही पाणी साठू देऊ नका, कारण सततचा ओलावा हा रोगांचा प्रमुख स्रोत ठरू शकतो. पिण्याच्या अंडरग्राऊंड टाकी करायची असेल तर ती शक्यतो ईशान्य दिशेला असावी किंवा उत्तर दिशेला असावी, कारण वास्तुशास्त्र ही जलतत्वाची दिशा मानली आहे. त्यामुळे जनावरांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था या भागात केल्यास ती अधिक योग्य मानली जाते. पण बरीच लोक टाकी वरच्या दिशेला उंच करतात, तर तसं चालणार नाही. तुम्हाला वरच्या दिशेला टाकी करायची असेल तर ती नैऋत्य बाजूला, जमिनीच्या वर उंचावर, पण अंडरग्राऊंड मात्र ईशान्येला. गोठ्यातला हिरवा चारा, कडबा, भुसा, पशुखाद्याची पोती आणि खाद्यसामुग्री ठेवण्याची जागा ही दक्षिण, नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला असावी, कारण नैऋत्य आणि पश्चिम दिशा ही वजनदार वस्तूंसाठी योग्य मानली जाते. खूप मोठ्या प्रमाणात जर खाद्यसाठा असेल तर त्याची स्वतंत्र स्टोर रूम नैऋत्य किंवा पश्चिम बाजूस बांधणं हे जास्ती हितकारक ठरेल. आता जनावरांना औषधं लागतात, त्यामुळे हा औषधाचा साठा, पशुवैद्यकीय साहित्य, इंजेक्शन्स, खनिज मिश्रणं, खाद्यपूरक पदार्थ आणि इतर आवश्यक साहित्य यासाठी स्वतंत्र खोली पश्चिम किंवा वायव्य दिशेला असावी. औषधाचा साठा नेहमी कोरड्या आणि स्वच्छ जागेत असावा. ओलावा किंवा थेट सूर्यप्रकाशापासून त्याचं संरक्षण आवश्यक आहे. जी रूम असेल त्या रूमच्या ईशान्य दिशेला ही सगळी औषधं ठेवावी. आता जेव्हा जनावरांचं आपण दूध काढतो त्यानंतर ते ठेवण्यासाठीची जागा ही स्वच्छ, हवेशीर आणि स्वतंत्र असावी. वास्तुशास्त्रानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ठेवण्याची जागा ही उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणं योग्य मानलं जातं. शक्य असल्यास दूध संकलन कक्ष किंवा दूध थंड ठेवण्याची व्यवस्था ही उत्तर बाजूस करावी. यामुळे स्वच्छता आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. गोठ्याशी संबंधित साधनं, दूध काढण्याची भांडी, दोरखंड, फावडे, झाडू, शेण काढण्याची उपकरणं, इतर काही साहित्य यांची स्वतंत्र व्यवस्था
पश्चिम, मध्य किंवा दक्षिण बाजूला किंवा नैऋत्य बाजूला करावी. सर्व वस्तू या पसरलेल्या न ठेवता व्यवस्थित एका ठिकाणी ठेवणं उत्तम आहे. गोठ्यामध्ये जी चारा खाण्याची जागा जी आपण करतो ती इतकी सहज असावी की जनावरांना सहज बाहेरून खाद्य टाकल्यानंतर त्यांना आतून मिळेल, गर्दी होणार नाही. शक्यतोवर जनावरं एकाच दिशेला बांधावी. जनावरांचं मुख हे शक्यतो पूर्व किंवा उत्तरेला असावं. खूपच अनुकूल आहे. पश्चिम पण चालू शकतं, पण दक्षिणेला मात्र तोंड करून जनावर बांधू नये. समोरासमोर जनावरं अजिबात बांधू नये. एकासमोर चेहऱ्यासमोर चेहरा असलेली जर जनावरं बांधली तर त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. कचरा, खराब चारा, सडलेलं खाद्य, शेण साठवण्याची जागा गोठ्यापासून शक्य तितकी दूर असावी. गोठ्यालगत घाण साचल्यास माशा, डास आणि विविध संसर्गजन्य रोग वाढतात. शेणखत तयार करण्यासाठी स्वतंत्र खड्डा किंवा जागा गोठ्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावी. उकिरडा शक्यतो पश्चिम मध्य किंवा दक्षिण मध्य असावा. गोठ्याच्या परिसरामध्ये विद्युत तारा, मोठे ट्रान्सफॉर्मर, सतत आवाज निर्माण करणारी यंत्र किंवा जनावरांना त्रासदायक घटक असल्यास त्याचा परिणाम जनावरांच्या वर्तनावर आणि उत्पादन क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे शांत, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. आता या गोठ्यामध्ये बरकत आणि छान व्हावं यासाठी एक छान उपाय म्हणजे चांदीच्या डबीमध्ये मध भरावं आणि आपल्या गोठ्याच्या मधोमध ते पुरून टाकावं. याशिवाय जर तुम्हाला थोडा आणखीन वेगळा उपाय करायचा असेल तर अष्टदिक्पालाचे जे सेट असतात, ज्याला अष्टदिक्पाल वास्तुमंजुषा आपण म्हणतो, ती गोठ्याच्या 8 दिशांना पुरून टाकावी. आणि गोठ्याच्या ब्रह्मवास्तूमध्ये महाब्रह्मवास्तुमंजुषा जर पुरली, निक्षेपित केली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो आणि उपयोग जाणवेल. अर्थात या वास्तुमंजुषा जाणकार व्यक्तीकडनं आपण बनवून घेऊ शकता. हवे असतील तर आम्ही देखील तुम्हाला या बनवून देऊ शकतो किंवा तुम्ही देखील ते साहित्य गोळा करून तशा प्रकारे बनवू शकता. अगदीच तुमचा घरगुती छोटा गोठा असेल तर फक्त चांदीच्या डबीमध्ये मध भरून पुरलं तरी चालेल. फार मोठा व्यावसायिक गोठा तुम्हाला टाकायचा असेल तर मात्र तुम्ही अष्टदिक्पाल त्याचबरोबर ब्रह्मवास्तूतील वास्तुमंजुषा सेट हा जमिनीत पुरावा आणि मला अनुभव सांगावा. या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून हव्या असतील तर हा जो स्क्रीनवर नंबर येतो आहे या नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा. शेतकरी मित्रांनो, हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. ओम साईराम. जय जवान, जय किसान.